Ram Krishna
Hare
लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवयाची जाती करीला भावी नवृत्ती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहेब ऐशी कळवयाची जाती करीला भावी नवृत्ती विठ्ठल
करेला भावेन प्रीती। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त पुस्तकी सेवेसाठी घेतलेला अभंग, ज्यांच्या वाणीमध्ये सूर्याची तेजस्विता, ज्यांच्या वाणीमध्ये चंद्राची शीतलता, गंगेची पवित्रता, मातेची वात्सल्यता, असे जगमान्य संत, देवमान्य संत, संतमान्य संत जगद्गुरु तुकोबराय यांचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आईचा त्याग, आईचं समर्पण, आई आपल्यासाठी नेमकं काय करते याचं रूपक जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगामध्ये केलेलं आहे। पहिल्या चरणामध्ये अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, लेकराचे हित, आई आपल्या लेकराचं हित पाहण्यासाठी आपल्या स्वतःकडे सुद्धा अजिबात लक्ष देत नाही। तुम्ही म्हणा आईचा काहीतरी त्या पाठीमागे स्वार्थ असेल, पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आईशी कळवळ्याची जाती करी नाभा विन प्रीती। तिच्या मनामध्ये कोणताही फायदा आपला व्हावा, काहीतरी हेतू साध्य व्हावा, असा अजिबात हेतू मनामध्ये नसतो। अहो एवढेच नाही, आई आपल्या लेकरासाठी रणाची काळ, रक्ताचं पाणी, कितीही दुःख जीवनामध्ये आलं तरी ते दुःख सहन करते, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हे साहे। कितीही संकट येऊ द्या, किती आणीबाणीची वेळ येऊ द्या, तरी सुद्धा आई अजिबात तक्रार करत नाही। आणि मग जगद्गुरु तुकोबराय शेवटी काय सांगतात, जी लेकरं, जी आई आपल्या लेकरांकडे कोणताही हेतू मनामध्ये न ठेवता आपल्या लेकरांकडे पाहत असते, त्या आईला सुखाची प्राप्ती व्हावी यासाठी भगवान परमात्म्याला म्हणतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे। म्हणजे आई आणि संत हे जगद्गुरु तुकोबरायांना वेगळे वाटत नाही, असा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ। विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो असा, काय निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत हे तुम्हाला मला सगळ्यांना जरी माहीत असलं तरी मग त्याचं अर्थ कर्तव्य आहे, आपण या ठिकाणी नेमकं कशासाठी जमलेलो आहोत। गेल्या वर्षी आपल्याच कुटुंबातील आपलीच माता गेल्या वर्षी निघून गेली। ज्याप्रमाणे देवघरामध्ये दिवा लावावा, वाऱ्याची मंद झुळूक यावी आणि त्या झुळकेला दिवा विझावा आणि सगळीकडे अंधार पडावा, तसं गेल्या वर्षी रणसिंग साहेबांच्या कुटुंबातील माता, ज्या मातेनं शून्यातून विश्व निर्माण केलं, अशी माता आपल्या कुटुंबाला सोडून निघून गेली। त्या आईचं आपण आईच्या ऋणातून काहीतरी मुक्त व्हावं, कैलासवासी गिरिजाबाई दौलतराव रणसिंग यांचं गेल्या वर्षी देहावसन झालं आणि त्यांच्या लेकरांना अविनाश रणसिंग साहेब असतील, ॲडव्होकेट रवींद्र रणसिंग साहेब असतील, त्याचप्रमाणे त्यांची मुलं, सुना, या सगळ्यांना एवढं दुःख झालं, एवढं दुःख झालं, आपण सहज म्हणून जातो, आए सो जाएगा राजा रंग फकीर। जो व्यक्ती जन्माला येणार आहे त्या व्यक्तीला एक ना एक दिवस जावं लागणार आहे, हे आपल्याला सांगणं सोपं असतं, पण ते दुःख पचवणं त्या कुटुंबाला मात्र अवघड असतं। या कुटुंबातील आई निघून गेल्या आणि मग साहेबांना वाटलं की आपण आईच्या ऋणातून मुक्त व्हावं, म्हणून आपण
आवर्जून उपस्थित असणारे गंधर्वासारखे गायक हरिभक्तीपरायण महावीर महाराज फुले, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण बाळू महाराज जाधव, अप्पा महाराज वाघमारे, त्याचप्रमाणे हार्मोनियम वादक तेही उत्कृष्ट कीर्तनकार आहेत, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे कीर्तनकार हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज भिसे. त्याचप्रमाणे ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्थेतील हे विद्यार्थी, ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था दहेगाव, इवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनंजयजी महाराज कदम. त्याचप्रमाणे तुकोबरा ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था हनुमानवाडी, कुंभार महाराज या संस्थेतील हे विद्यार्थी. त्याचप्रमाणे विष्णू नारायण भजनी मंडळ किरणे, संत शिरोमणी सावतामारी भजनी मंडळ फुलेनगर, आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांचं मन अतिशय विशाल आहे, फोन केला की कधीही नकार हा शब्द नकार कधीच येणार नाही, असे मृदुंगाचार्य, मृदुंग अलंकार विशाल महाराज धराडे, आपल्याही चरणावरती मी नतमस्तक होतो. साऊंड सिस्टीम वाले दादा, आपल्याही मी चरणावरती नतमस्तक होतो. सगळ्यात महत्वाचं या कार्यक्रमाचं प्रक्षेपण श्रद्धायुक्त अंतःकरणानं ज्याप्रमाणे एखादा भक्त भगवान परमात्म्याची आराधना करतो, तसं या युट्यूब चॅनलचं नाव सुद्धा भक्ती युट्यूब चॅनल इंदापूर. महाराज आपल्याही चॅनलवरती मी नतमस्तक होतो. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांनी मला कीर्तनामध्ये उभा केलं असे माझे गुरु, माझेच बंधू थोरले बंधू हरिभक्तीपरायण माऊली महाराज, आपल्याही चरणावरती मी नतमस्तक होतो. आणि कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी हे सगळे माझ्यासाठी देव आहे, हे सगळे माझ्यासाठी देव आहेत. समोर बसलेली माणसं म्हणणार, आम्ही जर बाबा तुझ्या समोर येऊन बसलो नसतो तर तू कीर्तन कोणाला सांगितलं असतं. हे माझ्यासाठी देव आहे, पण तुम्ही माझ्यासाठी महादेव आहात. तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो. मस्तक हे पाया इम्पिरियल बँक्वेट अँड लॉन्स यांचे मालक आमचे परममित्र मोरे साहेब आणि निंबाळकर साहेब यांनी पहिल्यांदा संपर्क साधला. त्यावेळी रणसिंग साहेबांनी सुद्धा मला फोन केला आणि सांगितलं 3-4 महिन्यापूर्वी की 11 मेला आमच्या आईचं पुण्य स्मरण आहे. मोरे साहेब तुम्हालाही धन्यवाद. विठ्ठल ज्या लोकांमध्ये तुम्ही आणि मी राहतो या लोकांचं नाव आहे मृत्यूलोक. मृत्यूलोक याचा अर्थ एक ना एक दिवस जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. ज्या ठिकाणी आपल्या आई साहेब गेल्या त्या ठिकाणी तुम्हालाही जायचंय आणि मलाही जायचंय. कारण का या ठिकाणी कुठलाच अवतार हा पृथ्वी तलावरती कायमस्वरूपी राहण्यासाठी आलेला नाही. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक जन जीवाला हा पृथ्वी रूपी स्वर्ग सोडून जावा लागणार आहे.
येत नाही उरो आले अवतार, येत नाही उरो आले या ठिकाणी कुठलाच अवतार हा कायमस्वरूपी राहण्यासाठी आलेला नाही. म्हणून आपण दोन गोष्टींना कधीच विसरायचं नाही. पहिली गोष्ट मृत्यूला कधीच घाबरायचं नाही. का? आपण किती जरी घाबरलो तरी एक ना एक दिवस मृत्यू येणार. जेवढं आपण घाबरू तेवढं मृत्यू आपल्याला भीती घालणार. म्हणून मृत्यूला कधी घाबरायचं नाही. एकदा असंच झालं, गरुडाला अहंकार आला आणि गरुड म्हणाला, कुणी जरी या मृत्यू लोकांचा वरती गेला तरी मी माझ्या कुटुंबातील एकही व्यक्ती स्वर्गामध्ये जाऊन येणार नाही. आणि गर्व काही चांगला नसतो. मग गरुडाची आई एके दिवशी आजारी पडली. इथं कोणच राहायला आलं नाही यासाठी दृष्टांत सांगतोय. गरुडाची आई आजारी पडली. आजारी पडल्यानंतर गरुडाने काय करायला पाहिजे? आई व्यवस्थित दवाखान्यात नेली. आई व्यवस्थित झाली सुद्धा. मग एके दिवशी पक्ष्यांचं संमेलन भरलं. पक्ष्यांचं म्हणजे आताच्या या पक्ष्यांचं नाही, या पक्ष्यांचं संमेलन भरलं आणि त्या संमेलनाला गरुड निघाला. गरुड निघाल्यानंतर आई म्हणते, अरे गरुडा कुठं निघालाय? काय नाही, इम्पेरियल हॉल मध्ये आमचं संमेलन आहे, त्या ठिकाणी आम्ही निघालोय. अरे राजा, मला तुझ्या बरोबर यायचंय. अगं आई, तिथं तुझं काय काम आहे? पण गरुड हा आईचं ऐकणारा होता. आईने सांगितलं, तू काय जरी म्हटला तरी मला तुझ्या बरोबर यायचंय. शेवटी नाव विनंतास्तव गरुड घेऊन गेला. पण त्या ठिकाणी बोर्ड लावला होता, हॉलमध्ये महिलांना प्रवेश नाही. आई म्हणली, राजा असू दे, तू आज जाऊन बस, मी आपलं बाहेर तुझी वाट बघत थांबते. गरुड आज जाऊन बसला आणि आज जाऊन बसल्यानंतर प्रत्येक पाहुणे मंडळी हे लागली. एवढ्यामध्ये त्या ठिकाणी यम सुद्धा आला. यम येता येता गरुडाच्या आईकडे यमानं बघितलं आणि गरुड गालात हसला. यम हसल्याबरोबर आईला प्रश्न पडला, आपल्याकडे यम बघून हसलाय म्हणजे आपला बहुतेक कार्यक्रम संपलाय. यम हात गेल्याबरोबर नंतर कोण पाहुणे मंडळी आल्यानंतर त्याच्याजवळ निरोप दिला. गरुडाला सांग तुझ्या आईने तुला बाहेर बोलवले म्हणून. गरुड बाहेर आला. गरुड म्हणला, काय आई, कशासाठी मला बोलवलं? काय नाही रे, आताच यम माझ्याकडे बघत बघत हसत हसत आत गेला. गरुड म्हणतो, कोण? यमड्या फिमड्या काय म्हणू नको. जो यम या मृत्यू लोकातील प्रत्येक व्यक्तीला घेऊन जातो तो यम माझ्याकडे बघून हसला म्हणजे माझा कार्यक्रम झाला. अगं तू आई कोणाची? तू आई या गरुडाची. तू चिंता अजिबात करू नको. मग गरुडानं तुला इथं बघितले, यमानं तुला इथं बघितले. गरुडाने आपल्या आईला खांद्यावरती घेतलं आणि हिमालय पर्वतामध्ये नेलं.
यमाच्या गचुऱ्याला धरलं गरुडानं. का रे माझ्या आईकडे बघून हसतोस? माझ्या आईला न्यायला आलाय? ये म्हणला का तू मोठ्याच्या नादी लागला म्हणून कोणाची पण काय गचुरी धरू नकोस, असं येणेवणी करू नको. तू देवाचं वाहन आहे म्हणून माझं गचूर धरतो का? अरे मग तू माझ्या आईकडे बघून का हसलास? त्यावेळी यमानं सांगितलं, तुझी आई आज संध्याकाळी मरणार होती, मला तिला घेऊन जायचं होतं, पण मला प्रश्न पडला तुझी आई इथं आहे आणि तिचं मरण मात्र हिमालयामध्ये आहे. मग तिथं मी नेणार कसं? तर माझं काम तूच केलं. तुझ्या आईला त्या ठिकाणी तू घेऊन गेला हिमालयामध्ये आणि तुझ्या आईचा प्राण मी घेऊन गेलो सुद्धा. म्हणजे माझी आई गेली आणि जाऊन बघ म्हटल्यानंतर जाऊन बघितलं तर म्हातारी म्हणून येत नाही उरो आल्या होता ते पामर जीव किती विटवलं. मृत्यूला कधी घाबरायचं नाही. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. ज्यावेळी आपल्याला यमाचं बोलावणं येतं ना त्यावेळी आपल्याला थांबता येत नाही. आता दुसऱ्याचं उदाहरण सांगण्यापेक्षा माझं उदाहरण सांगतो. एके दिवशी देवपूजा करत असताना घराचा दरवाजा वाजल्याबरोबर मला वाटलं कीर्तनाला कोणतरी सांगायला आलं. दरवाजा उघडल्याबरोबर मी जय हरी घातला, जय हरी. समोरची व्यक्ती पण मला जय हरी म्हणलं आपण कोण? तो म्हणला मी यम. आता मी जरी महाराज असलो तरी मला पण भ्यायच घेऊ. मी पण घाबरलो. तुमचं माझ्याकडे काय काम आहे? अहो यादी वाचा, यादी 100 लोकांची यादी आहे आणि पहिलं नाव हरिभक्ती पारायण हनुमंत महाराज फुले असं नाव आहे. पहिल्यांदा तुम्हाला उचलायचे. आता जायचं म्हणजे मला तरी बरं वाटेल का? मी म्हणलं का माझ्या मुलीचं लग्न राहिले अजून, असं एवढी करू नको. ते म्हणला तसला वशिला चालत नाही. वशिला या शब्दाचा अर्थ आहे वयात आलेला असो अथवा नसो, शिकलेला असो अथवा नसो, ला म्हणजे लायकीचा असो अथवा नसो, मी तुम्हाला घेऊन जाणार. आता हे ऐकल्यानंतर म्हणलं बरं या अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि मी वारकरी संप्रदायाचा पाईक असल्यामुळं प्रत्येक व्यक्तीला काहीतरी चहा पाणी दिल्याशिवाय मी जाऊ देत नाही. या कोचवरती बसा, चहा पाणी घेऊया आणि मग आपण जाऊया. आम्हाला वाटलं आतापर्यंत प्रत्येक व्यक्ती आपल्याला घाबरायची आणि हा माणूस मात्र आपला यथोचित मान सन्मान करतोय. मी घरामध्ये आवाज दिला, होय ग चहा ठेव चहा. आतूनच आवाज आला, कोण आलंय? मी म्हणलं यम आला यम. मॅडम म्हणले यम आणि तुम्ही मारुतीच्या मंदिरात जावा, घरात काय तुमचं काम आहे? यम तुम्हाला बी गेलं मला पण गेल. मी म्हणलं तसं करू नकोस. आतमध्ये गेल्याने सांगितलं आपण चहा पाणी देऊया. आणि मग चहा केल्यानंतर मी त्या चहामध्ये गुंगीची पावडर टाकली. चहा देऊन दिला. यमराजानं चहा ग्रहण केला. यमाला गुंगी आली आणि गुंगी आल्याबरोबर मला वाटलं आता यम चांगला झोपलाय. यादी बघितली, यादीमध्ये पहिलं नाव माझं होतं. ते नाव मी वरचं खुललं आणि सगळ्याच्या खाली नाव टाकलं. मरण तर येणार आहे, आजचं उद्या येणार आहे, पण मरण म्हणल्यानंतर आलेलं जरा बरं. आपल्या मुलाबाळांचं व्यवस्थित आपल्याला पाहता येईल आणि मग जाता येईल. आणि मग यम थोड्या वेळानं शुद्धीत आला. शुद्धीत आल्यानंतर यम म्हणला, काय महाराज, तुमच्यासारखा स्वागत करणारा व्यक्ती या पृथ्वी तलावरती मी बघितलं नाही. मी तुमच्यावरती खूप खुश आहे. खुश आहे म्हणलं की माझ्या जीवाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. आणि मी सांगायला लागलो, किती सांगू मी, किती सांगू मी, सांगू किती
आपल्याला की अजून पुढे काहीतरी दिवस आपल्याला जगण्याची संधी भेटली आणि मला वाटलं आता यम आपल्याला नेणारच नाही. यम म्हणला मी तुझ्यावरती खुश आहे. आता यादीमध्ये पहिल्या नंबरचं नाव तुमचं होतं. आता वरून मी सुरुवात करत नाही. आता सुरुवात कुठून करतो? खालून. नाव खाली कोणी लिहिलं होतं? मीच लिहिलं होतं. म्हणजे ज्या दिवशी आपला अंत काय ठरलेला आहे त्या दिवशी आपल्याला जावं लागतं. विठ्ठल माणसाने मृत्यूला घाबरायचं नाही आणि दुसरी गोष्ट देवाला घाबरायचं नाही. का? अहो भगवान परमात्म्याचे आपल्यावरती 3 उपकार आहेत. आपल्याला भगवान परमात्म्यानं जीव दिला, आपल्याला भगवान परमात्म्यानं देह दिला आणि आपल्याला भगवान परमात्म्यानं ही सगळी इंद्रिय दिली. एवढे मोठे उपकार आपल्याला देवाचे आपल्यावरती आहे. आपल्याला जीव कोणी दिला? भगवान परमात्म्याने. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. भगवान परमात्म्याने आपल्याला हा नरदेव दिलेला आहे. कशासाठी? देवे दिला पण ऐकणाऱ्यांनी ऐकलं देवे दिला देव भोजना गोमटा. आपण भजन करण्याऐवजी भोजन याकडे जास्त लक्ष देतो. हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचं असतं. कशासाठी? कारण जो माणूस मनापासून वाजवतो टाळी त्याच्या गालावरची खुलते कडी आणि हे सगळे तुमच्यासाठी वाजवतात टाळ. कारण तुमच्या जवळ आपल्या जवळ येऊ नये असं वाटतं यांना. का विठ्ठल आणि तिसरा उपकार आहे काय? दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशे नारायण. कशासाठी आपल्याला तोंड दिलं? जेवणासाठी, अजून नामस्मरण करण्यासाठी. नामस्मरण आपण केलं पाहिजे. गेली गेली माझे सारासार विचार करावता उठी नाम धरा कंठी विठोबाचे. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायला काळ वेळ लागत नाही. आपण भगवान परमात्म्याचं नाम घेतलं पाहिजे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. सगळी इंद्रिय दिलेली आहेत. भगवान परमात्म्यानं आपल्याला यासाठी दिलेली आहेत. तरी सुद्धा आपल्याला एक ना एक दिवस जावं लागतं. ज्या दिवशी आपल्या या देहातून
ज्या कुटुंबातील आई गेलेली असते, ज्या कुटुंबातील बाप गेलेला असतो, त्यांच्या इतकं दुःख कोणालाच होऊ शकत नाही. एवढं दुःख त्या कुटुंबाला होत असतं. आणि मग दुःख तर होणारच आहे, दुःख तर होतच असतं. तरी सुद्धा आपण म्हणतो आमची आई जायला नाही पाहिजे होती, आमचा भाऊ जायला नाही पाहिजे होता. म्हणजे जाणं ज्याप्रमाणे आपलं येणं ठरलेलं आहे तसं जाणं सुद्धा ठरलेलं आहे. फक्त आपलं गुडलं कसं, देवानं आपल्याला जन्माला घालण्याची तारीख आपल्याला सांगितली, नेण्याची सुद्धा तारीख त्याच्याकडे आहे, पण आपल्याला माहित नाही. जर माहित असती तर आपण म्हणलो असतो 4 दिवस राहिले ते घ्या खाऊन पिऊन, माझ्या करून घ्या, आनंदात राहूया असं आपण म्हणलो असतो. म्हणजे आपल्याला हे कळत नाही म्हणून आपण सरळ मार्गे चालतो. विठ्ठल एखादा आमदार गेल्यानंतर आमदाराची जागा भरून निघू शकते. एखादा खासदार जरी गेला तरी खासदाराची जागा भरून निघू शकते का? पोट निवडणूक घेऊन त्या ठिकाणी ती पदस्थ व्यक्ती त्या पदावरती येऊ शकते. पण आई गेल्यानंतर मायेचा सागर आणतो आणि बाप गेल्यानंतर पाठीवरती थाप देणारा हात निघून जातो. म्हणून आई ती आईच असते आणि आपले वडील ते वडीलच असतात. भगवान पांडुरंग परमात्मा म्हणजे आपले वडील आहेत आणि रुक्मिणी माता म्हणजे आपली आई आहे. ज्यावेळी आई आपल्याला काहीतरी समजावून सांगते त्यावेळी मुलांना, आता छोट्या छोट्या मुलांना सुद्धा खूप राग येतो आणि मुलं म्हणतात माझ्या आईला काही कळत नाही, माझ्या वडिलांना काही कळत नाही. पण आई आणि वडील आपल्या हिताचा विचार करत असतात, ही गोष्ट आपण लक्षात घेत नाही. आपल्यावरती आई रागवल्यानंतर आईपेक्षा कितीतरी दुपटीनं राग आपल्याला येतो आणि आपण नको ते पाऊल उचलतो. पण ही गोष्ट लक्षात ठेवा, राग आणि वादळ या दोन्ही गोष्टी एकसारख्या असतात. राग आणि वादळ या दोन्ही गोष्टी एकसारख्या असतात. जोपर्यंत त्या शांत होत नाहीत तोपर्यंत नुकसान किती झालं हे कळत नाही, नुकसान किती झालं हे कळत नाही. आणि शांत झाल्यानंतर आपण नुकसानीचा अंदाज घेतल्यानंतर नुकसान एवढं झालेलं असतं, नुकसान एवढं झालेलं असतं की ते नुकसान कशानेच भरून निघत नाही. म्हणून माणसानं कधीच कुणावरती रागवायचं नाही. आपले आई वडील जर आपल्यावरती चिडले तरी सुद्धा समजून घ्यायचं आपली आई सांगते यामध्ये आपलंच काहीतरी हित लपलंय, आपलंच त्यामध्ये काहीतरी हेतू लपलेला दिसतोय आणि त्यामध्ये नेमकं हित काय असतं? अभंगाचं पहिलं चरण अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
आई वडिलांना घरामध्ये ठेवायचं नाही, आई वडिलांना हाकलून द्या. भक्त पुंडलिकानं पत्नीचं ऐकलं आणि आपल्या आई वडिलांना हाकलून दिलं. काही दिवसानंतर पत्नीच्या लक्षामध्ये आलं, आपण आपल्या सासू सासऱ्यांना हाकलून द्यायला लावलं, ही आपली खूप मोठी चूक झाली. पुन्हा तिने सांगितलं, होय व तुमच्या आई वडिलांना पुन्हा घेऊन माघारी या. याला खूप आनंद झाला पुंडलिक रायाला, कारण त्याला आपल्या आई वडिलांना बाहेर लावायचं नव्हतं, पण पत्नीचं ऐकावं लागलं आणि पत्नीच्या सांगण्यावरून पुन्हा भक्त पुंडलिक राय आपल्या आई वडिलांचा शोध घेत घेत निघाली. शोध घेत असताना त्यांना वाटलं आता आपण शोधायचं कुठं. त्यावेळी शोधत गेल्यानंतर एका ऋषींच्या कुटीमध्ये भक्त पुंडलिक रायांची आई आणि वडील एका खांबाच्या आड गप्पा मारत बसले होते. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर जात असताना पुंडलिकांना गंगा यमुना सरस्वती भेटल्या, ज्या जाताना मलिन होऊन जात आहेत आणि येताना अतिशय स्वच्छ होऊन येत आहेत, निर्मळ होऊन येत आहेत, सुचिरभूत होऊन येत आहेत. पुंडलिक राय म्हणजे आपण कोण. त्यांनी सांगितलं, आम्ही गंगा यमुना सरस्वती या नद्या आहोत. अहो तुम्ही जाताना सुचिरभूत, जाताना तुम्ही मलिन जाताय आणि येताना सुचिरभूत होऊन येत आहे, हे कसं काय शक्य आहे. त्यावेळी गंगा यमुना सरस्वतीने सांगितलं, आम्ही स्वच्छ होऊन येतोय, आम्ही सगळ्या जगाचं पाप आमच्याकडे घेतोय, त्यामुळे आम्ही मलिन होतोय. आणि पुन्हा कुकुट स्वामींकडे गेल्यानंतर आमचं पाप घालवण्याची क्षमता या कुकुट स्वामींकडे आहे. त्यांच्याकडे आम्ही जात असतो आणि तिथे गेल्यानंतर आमचं सगळं पाप निघून जातं, आम्ही पाप मुक्त होतो आणि म्हणून आम्ही सुचिरभूत होऊन बाहेर येतोय. त्यावेळी पुंडलिकाने विचारलं, ही किमिया कुणाची. त्यावेळी त्यांनी सांगितलं, ही किमिया आहे कुकुट स्वामींची. पुंडलिक राय कुकुट स्वामींकडे गेले आणि कुकुट स्वामींना म्हटले, तुम्ही कोणत्या सप्त्यामध्ये पंगत देता, किती तुम्ही दान देता, म्हणून तुमच्याकडे एवढी क्षमता आली. त्यावेळी कुकुट स्वामींनी सांगितलं, माझ्याकडे ही पात्रता जी आली ना, याला एकच कारण आहे. सकल तीर्थाची धुरी जी एका माता पितरे तया सेवेशी तीर शरीरे मी माझ्या आई वडिलांची मनोभावे सेवा करतो, म्हणून मला तो अधिकार प्राप्त झालेला आहे. पुंडलिक रायांना वाटलं, कुकुट स्वामींच्या हातामध्ये एवढा अधिकार प्राप्त झाला केवळ आई वडिलांची सेवा करण्यामुळं. आणि माझ्या पत्नीनं आता मला आई वडील आणायला लावले, म्हणजे आता इथून पुढे मी अशीच सेवा करीन आणि तसाच अधिकार मला प्राप्त होईल. पुंडलिक रायानं बघितलं, एका खांबाच्या आड त्याचे आई वडील गप्पा मारत बसले होते. गप्पा मारत मारत आई म्हणते, आज मला पुंडलिकाची खूप आठवण येते हो. त्यावेळी वडील म्हणतात, अगं तुला काही कळतं का, ज्या पुंडलिकानं आपल्याला घरातून बाहेर हाकलून दिलं त्याची तुम्ही आठवण करता. त्यावेळी आईने सांगितलं, हो आपल्याच लेकराने आपल्या मांडीवरती घाण केली म्हणून आपण मांडी कापून टाकतो का. आपलंच लेकरं आहे, एक मागू का. काय म्हणताय मागा. आईने सांगितलं, आपलं पिकलं पान आहे, कधी गळून जाईल काही सांगता येणार नाही. मी भगवान परमात्म्याला आपण दोघं प्रार्थना करूया. आपण किती दिवस जिवंत राहणार हे माहीत नाही, फक्त एकच अपेक्षा व्यक्त मी करते, देवाला मी प्रार्थना करते, जर आमचा परमार्थ चांगल्या मार्गाने सरळ मार्गाने असेल तर आमच्या नंतर आमच्या पुंडलिकाचं कल्याण झालं पाहिजे, माझ्या पुंडलिकाचं चांगलं झालं पाहिजे. म्हणजे ज्या लेकरानं आई वडिलांना घरातून बाहेर हाकलून दिलं, ते आई वडील सुद्धा आपल्या लेकराचा हिताचा विचार करतात. आणि हा विचार करत असताना त्यांच्या मनामध्ये कुठलाही फायदा नसतो अभंगाचं. दुसरं चरण, Oh,
आणि असा मुलगा जन्माला यायला
आईची मूठ पवित्र असावी लागते. माझे जाऊ साहेब स्वतःच्या कुटुंबाचा त्यांनी कधीच विचार केला नाही. माझी प्रजा या गुलामगिरीतून मुक्त झाली पाहिजे. माझी प्रजा आनंदामध्ये राहिली पाहिजे. आणि म्हणून राजे बरोबर बाजी प्रभू देशपांडे सारखा मावळा होता आणि तानाजी माणूस सारखे मावळे होते. अहो त्यावेळी दोन खिंडीतून छत्रपती शिवाजी महाराज विचारगडाकडे निघाले. त्यावेळी राजाने सांगितलं बाजी प्रभूंना लाख मेहनत तरी साधे लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. या महाराष्ट्राला बाजीची गरज नाही. या महाराष्ट्राला शिवाजीची गरज आहे. माझ्या राजाचं छत्रपती शिवाजी महाराज प्रभू. या राजांनंतर आम्ही कीर्तन करू शकतोय आणि आपण कीर्तन ऐकू शकतो. जर खरंच या आईच्या पोटी माझे जाऊ साहेबांच्या पोटी जर राजा जन्माला आले नसते तर आपलं जगणं मुश्किल झालं असतं. माझे जाऊ साहेबांनी आपला सगळ्यांचा विचार केला. स्वतःच्या मुलाचा जीव धोक्यात घातला पण आपल्याला स्वराज्य मिळवून दिलं. पोटी भार आहे त्याचे सर्वस्व हीच आहे अशा माझे जाऊ साहेब होत्या. म्हणून आपण आता सगळ्यांनी एकदा भगवान परमात्म्याचं नामचिंतन मोठ्या प्रेमाने घेऊया. हार घालण्यासाठी इथे विठोबा लेकराचे हेतवा हे माऊलीचे चित्तम ऐशी वळवयाची जाती करीला भावेन प्रीती. ज्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. कैलासवासी गिरिजा आई यांच्यासाठी भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ जागा तर आईला भेटलेली आहे. पण या लेकरांना असं वाटत असेल कशाला गेली आई तू स्वर्गाला. रणसिंग साहेब आपल्याला वाटतं का नाही आपली आई खरंच या पृथ्वी तलावरती अजून सुद्धा आहे. पण त्यांच्या मनाला वाटतंय भगवान परमात्म्याने स्वर्गामध्ये आईला आपल्या चरणाजवळ जागा द्यावी. कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण वागेल तुझ्या शिक्षकाची जबाबदारी स्वीकारली. हळूहळू आपली लेकरं सगळी सुशिक्षित केली. इमनेचे रोग लावेले द्वारी त्यांचा वेणू गेला गंगावरून. असं आईने आपल्या मुलावरती चांगले संस्कार केले. म्हणून या कुटुंबाला जीवनामध्ये त्याला थोडा हवा होता. या आईच्या आशीर्वादामुळे जीवनामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता पडणार नाही.
तिचं आई आपल्याला कधी भेटणार नाही हो. पण लक्षात ठेवा, आपण पुण्य स्मरण एवढ्या थाटामाटामध्ये केले, आई स्वर्गातून आपल्याला शुभ आशीर्वाद कायम स्वरूपी देणार आहे. अहो काय करावं आईनं, हाडाची काळ्या रक्ताचं पाणी करावं, या लेकरांना शिक्षण द्यावं, नातवांना शिक्षण देऊन वकील केलं, आपल्या मुलाचा वकील केलं, केवळ आईचे संस्कार आहेत. म्हणून तर कवी सांगतात, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आणि शाळेतून एका उशीर व्हावा, शाळेतून एका उशीर झाल्याबरोबर आईच्या जीवाची घालमेल पाहावी, आईला दुर्लक्षित फिरावं आणि हात चालावी. माझा अविनाश तुम्हाला दिसला का? माझा रवींद्र तुम्हाला दिसला का? शाळेतून घरी येताना आई मी तुम्हाला सांगायची गरज नाही. मातेची एकचित्ती अवधी बालकाची व्याप्ती देह विसरले आपला जवळी घेता शील केला. म्हणून आपण एकच काम करायचं, आपले आई वडील हे आपले माता पिता, आई वडील हे आपले माता पिता, मारू नका त्यांना माता. आई वडील जगतील शिळे खाता खाता, वाचा तुकोबाचा गाता, तेव्हा जागेवर येईल तुमचा माथा. विठ्ठल म्हणून आपण आज आईच्या पुण्य स्मरणानिमित्त अख्खं कीर्तन जरी तुम्ही विसरून गेला तरी चालेल. फक्त दोन गोष्टी कधीच विसरायच्या नाही. कुठली? आपली आई आणि वडील. ज्यांचे आई वडील जिवंत आहेत ते खरंच भाग्यवान, कारण त्यांच्यासारखे भाग्यवान दुसरं कोणीच नाही. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजविली त्यांनी काया, काया झिजवली तुझ्या शिरावर, धरली सुखाची छाया वेड्या, मिळणार नाही तुला आई बाबा, मिळणार नाही तुला आई बाबा, मिळणार नाही तुला. आपल्याला सगळं काही मिळेल पण आपले आई वडील कधीच मिळणार नाही. म्हणून जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा, मी माझ्या आईवडिलांवरती कधीच नाही रुसणार, मी माझ्या आईवडिलांवरती कधीच नाही रुसणार. मनोरंजनासाठी पत्त्याचा डाव हातात कधीच नाही दिसणार, दारू पिण्यासाठी ढाब्यावरती कधीच नाही दिसणार. आणि या महाराष्ट्र राज्याचा ओरिजिनल संभाजी राजा मीच असणार, मीच असणार, मीच असणार. ज्ञानेश्वर
देत असताना भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायला कधी विसरू नका, आई वडिलांची सेवा करायला कधी विसरू नका आणि आपल्या धर्माला कधीच विसरू नका. देव, देश आणि धर्म यांचं जतन पालन पोषण करणं ही आपली जबाबदारी आहे. तर या ठिकाणी झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण केलेली आहे. बोलण्याच्या ओघामध्ये जर चुकून एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर उदार अंतकरणानं तुम्ही माफ करा. तुकाराम तुकाराम Oh,